तर तिथे मी 2 आवळाचं छान असं जे आहे ना आवळा ज्यूस बनवून घेतलं, जे की मी आठवड्यातून 2 ते 3 वेळा घेत असते आणि आजचा तोच दिवस होता. तर तसं छान निवांत जे आहे ना आवळ्याचं ज्यूस घेतलं. आज रुलाही सुट्टी होती, त्यामुळे जे कामातनं माझे सर्व असे हळूहळू चालू होते, छान असा ज्यूस पिऊन घेतला. हे टीव्हीमध्ये वगैरेच चांगलं वाटते, की खुले केस करून कामं करणं, पण रिअल लाईफमध्ये खूप जास्त अवघड आहे. त्याच्यामुळे चला आधी जे आहे ना पोनी करून घेतली, छान अशी फ्रेश झाली आणि मग घरकामाला लागले. आज जे आहे ना मला पूर्ण घराची थोडीशी क्लिनिंग करायची होती, माझं तेच ठरलं होतं आणि म्हटलं चला तर मग तेच घेतली. आधी तर बेडशीट वगैरे कारण की तर झोपलेली होती, ते सगळं मी आवरून घेतलं, छोटे मोठे कामं करून घेतले. स्वयंपाकही लवकर केला कारण की आज मला जे ना हॉलची साफसफाई करायची होती. हॉलची म्हटल्यास म्हणजे पूर्ण रूमची झाडे वगैरे जे आहेत ना ते काढायचे होते. त्याच्यामुळे म्हटलं चला पटपट आवरायला घेतलं. ते करून घेतलं. काही कर्टन होते हे पण मला वॉश करायचे होते कारण की हे धूळ जरा जास्तच येत राहते कारण की इथं कामही चालू आहे ना. एनी टाईम आपलं जे खिडक्या आहेत ना ते पूर्ण ओपन असतात. त्याच्यामुळे म्हटलं चला ते करून घेतली आणि मग रूमच्या आता आम्हाला त्या दिवशी इतके कामं झाले तर मी हा ब्लॉग जरा नेक्स्ट डेचा होता. त्याच्यामुळे हे काही झाडे वगैरे काढले. हे सगळं क्लीन मी रात्रीच करून ठेवलं आहे पण ते अजिबात लावायला मला वेळच नव्हतं. त्यामुळे म्हटलं चला हे जे काही राहिलेलं काम आहे ते सकाळी करून घेऊया. त्यामुळे ते सगळ्या मूर्त्या वगैरे मी रात्री क्लीन करून घेतल्या. त्या छान हे सगळं सामान जागेवर असं लावून ठेवलं आणि हे कुंडायचं काम जे आहे ना खूप जास्त डिफिकल्ट आहे पण चला करायला घेतलं. ते पण करून घेतलं आणि सोप्याच्या मग इतकं सारे डस्ट होते की ते तुम्हाला दिसेलच आहे. तर